अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे किडनी विकल्याचा गंभीर प्रकार. चंद्रपूर जिल्ह्यात 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे एका तरुणाला आपली किडनी विकावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील रोशन कुडे वय 34 यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की आरोपींनी रोशन कुडे यांना दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात अवाजवी रक्कम वसूल केली. सातत्याने तगादा लावून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. या छळामुळे रोशन कुडे यांना आर्थिक संकटात सापडत अत्यंत टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस पथकाने नागभीड येथे ठाण मांडले असून तपास वेगाने सुरू आहे. या 6 आरोपींपैकी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान फिर्यादी रोशन कुडे यांची सध्या सखोल वैद्यकीय तपासणी सुरू आहे. किडनी विकल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यास याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिली. अवैध सावकारी विरोधात कठोर कारवाई केली जाईल तसेच अशा प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांवर कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्वांना नमस्कार. जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना कंप्लेनेंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसे व्याजमध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावण्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगला नाही आहे, आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता. त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेला आहे. त्यावर आम्ही सावकारी अधिनियमच्या जे कलम 29, 30, 31च्या कलम आणि एक्स्टॉर्शनच्या कलम हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की 2021 फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला होता आहे काही इलाजासाठी, गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता. त्यांच्यावर जे इंटरेस्ट जे गैर अर्जदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ॲड होते. जास्त त्यांनी 50 लाख पर्यंत त्यांनी पैसे त्यांना पे केला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत. त्यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झालेले आहे. 6 आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत 3 वर्षापासून ते पैसे परत करत आहे. तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असं बोलताय की ते किडनी विकलेला आहे. जो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये. तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना पैसे अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे. ते कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे. काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की त्याचे हे सावकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता FIR दाखल केलेला आहे आणि 4 लोक आता ताब्यात आहे. या प्रकरणात किडनी विकण्याची वेळ आली की या सावकारांच्या दबावामुळे आली असं काही निष्पन्न झालंय? तर की ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाहीये. तरी पण जे मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही. सर, गुन्हा जो नोंदवण्यात आलेला आहे तो सावकारीच्या संदर्भात आहे की किडनीच्या संदर्भात? ते सावकारीच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे. त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे.